आपले जय भवानी संघाचा कर्णधार, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतो, आमचे पाहुणे आपली वाट पाहत आहेत. तसेच ए युनायटेड संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे आणि या रॉकी चषक 2026 राज्यस्तरीय टुर्नामेंटमध्ये चौथ्या क्वार्टर फायनलचा सामना आता रंगला जाईल आणि या शेवटच्या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये एका बाजूला असेल ए युनायटेड संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्या कपरेटला बिलॉंग करणारा जय भवानी संघ. दोन्ही कर्णधार इथे उपस्थित झालेत. बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. आणि जिल्हा प्रमुख शिवसेनाचे गिरीश राऊत साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. जयंत भाऊ कॉइन द्यायचं. जयंत भाऊ शिवसेना जिल्हा प्रमुख श्री माननीय गिरीश राऊत साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय आणि मी दोघांना थांबवतो. मराठी चालेल ना? चालेल चालेल. आपला हा रॉकी चषकामध्ये हा चौथा क्वार्टर फायनल सामना आहे आणि आपण बघितलं तर केरळ असोसिएशननी जो सामने भरवले होते तिथे आपण विजेतेपद पटकावलं आणि आपला जो कर्णधार आहे हा आपला एक गोल्डन चाम आहे, ज्याच्या गोलरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण बरेचसे सामने विजेतेपद सुद्धा मिळवलं आहे. आणि म्हणून काय वाटतं की आता आपण शेवटच्या चौथ्या क्वार्टर फायनल मध्ये खेळतोय आणि या ए युनायटेड संघ जो आहे यांच्या समोर कधी तुम्ही खेळले होतात का, आणि यांच्या आता नाही खेळले असतील तर तुमची आता कशी रणनीती असेल? त्यांच्यासोबत आमची फर्स्ट मॅच आहे. आता आम्ही चांगला परफॉर्मन्स करू. आता त्यांना पण आम्ही बेस्ट ऑफ लक बोलू. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक दिले. आपल्याला काय वाटतं? ते म्हणाले की कधी तुम्ही आमने सामने आले नाहीत म्हणून रणनीती सुद्धा माहिती नसेल, कुठला खेळाडू चांगला खेळतोय हे माहिती नसेल, तर तुमची कशी रणनीती असेल? नाही, आम्ही खेळणार आणि ऑल द बेस्ट. दोघांना ऑल द बेस्ट. सेमीफायनल मध्ये कोण येतो बघूया. ओव्हर टू यू मनीष बारी. HM दांडी संघ, आपण इथे टॉस का बॉस मध्ये येऊया आणि आपले स्मृतिचिन्ह घेऊन जाऊया. आपला गौरव करण्यात येते. माहीम सोसायटीचे मच्छीमार सोसायटीचे माजी चेअरमॅन सहदेव तांडेल यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय आणि या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो म्हणजे 44 जर्सी नंबर परिधान केलेला श्रेयस. माझा आवाज श्रेयस पर्यंत पोहोचत असेल तर त्यांनी आपल्या या टॉस का बॉस या मंचावर यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे श्रेयस. तसेच दांडी संघाला सुद्धा मी विनंती करेल की आपण यायचं आहे आणि आपलं स्मृतिचिन्ह जे आहे ते घेऊन जायचं आहे. आपला स्मृतिचिन्ह देऊन आपला गौरव करण्यात येतोय, कारण की आपण या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल आपला गौरव करण्यात येतोय. आपण या स्पर्धेची शोभा वाढवले. श्रेयस 44 OAFC संघाचा स्ट्रायकर श्रेयस आपण मानकरी ठरतात आणि सहदेव तांडेल यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय रॉकी चषक या तिसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये. तसेच दांडी संघ तसेच सृष्टी विंदे आणि अपूर्वा विंदे यांच्या शुभ हस्ते आपण स्मृतिचिन्ह देतोय. तरी मी त्यांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस या मंचावर यायचं आहे आणि आपल्या दोघींच्या शुभ हस्ते तो गौरव प्रदान करायचा आहे आपल्या HM बॉईज दांडी संघाला. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर HM बॉईज दांडी संघ कोणी प्रतिनिधी असेल तर आपण येऊया.
ओके ओके ओके, कारण आपले पाहुणे वाट पाहत आहेत. आपण येऊया. मानस, हर्ष, या मैदानातून आले तरी चालतील. येत आहेत आणि या स्पर्धेमध्ये एक उत्तम खेळ त्यांनी साकारला, परंतु त्यांना या तिसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये OFFC युनायटेड संघाकडनं पराभव पत्करावा लागला आणि त्यांचं स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या संघाचं गौरव करण्यात येतंय. त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर मुख्य मंचावर ज्यांचं आगमन झालं आहे, खऱ्या अर्थानं या रंगमंचाची ज्यांनी शोभा वाढवली आहे, आपली उपस्थिती दर्शवली आहे, अशा शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका शिवदास मनीष. भावना किणी मॅडम, त्याच पद्धतीने शिवसेना महिला जिल्हा संघटिकाच्या सौ भाविका पाटील, त्याच पद्धतीने धन्यवाद. तालुका संघटिका सौ पद्मावती पाटील यांचंही मुख्य मंचावर आगमन झालंय. त्यांचंही मी इथे या रॉकी चषक 2026 या फुटबॉलच्या क्रीडा स्पर्धेमध्ये शब्द फुलानं हृदयाच्या अंतःकरणापासून वेलकम करतोय, स्वागतम करतोय आणि त्यांना मी रंगमंचावर विराजमान होण्याची विनंती करतोय आणि या फुटबॉल खेळाचा आस्वाद त्यांनी या रंगमंचावर मुख्य मंचावर बसून घ्यायचा आहे. धन्यवाद. यापुढील सेमीफायनलचा मॅच KFA विरुद्ध OFC नवी मुंबई या संघामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना खेळला जाईल. हॅलो हॅलो, खऱ्या अर्थानं आता या रंगमंचाची मुख्य मंचाची शोभा मात्र निश्चितच द्विगुणित झालंय. मान्यवरांची मंदिराही आपल्याला या मुख्य मंचावर पाहायला मिळते. महिला वर्ग सुद्धा आपली उपस्थिती लावतोय आणि म्हणून खऱ्या अर्थानं या मुख्य मंचाची शोभा वाढली. आपण पाहतोय रॉकी चषक 2026 फुटबॉलचा महासंग्राम, राज्यस्तरीय स्पर्धा फुटबॉलची आणि आता ही समारोपाच्या दिशेने आपण स्पर्धा पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर शेवटचा उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना जो खेळला जातोय जय भवानी आणि ए युनायटेड या दोन संघाच्या मध्ये आपण पाहिलं. त्याच पद्धतीने सामन्याच्या मध्यंतरानंतर आपण सत्कार सुद्धा पाहणार आहोत. होतंय मैदानाच्या दिशेने जिथे जय भवानी तर एका बाजूला ए युनायटेड. त्याच पद्धतीने एक सूचना असेल सर्व प्रेक्षक वर्गांना, हे जे आपला बॅरिकेड आहे त्या बॅरिकेडच्या आतमध्ये फक्त खेळाडू असतील, सबस्टिट्यूट खेळाडू फक्त बॅरिकेडच्या आतमध्ये असतील. बाकी जे प्रेक्षक वर्ग आहेत त्या प्रेक्षकांना मी विनंती करतोय की त्यांनी बॅरिकेडच्या मागे उभं राहायचं आहे. सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतोय, सर्व प्रेक्षक वर्ग जे बॅरिकेडच्या आतमध्ये आहेत त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी बॅरिकेडच्या बाहेर यायचं आहे. धन्यवाद. खरोखर जो सामना आपण पाहतोय एका बाजूला जय भवानी जो डिपेंडिंग चॅम्पियन बनला होता, KFA फुटबॉल असोसिएशन या फुटबॉलच्या टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन्स नावाचा जो किताब आपल्या नावे केला होता, त्यांच्यासमोर मात्र आव्हान उभं राहिलं ते ए युनायटेड संघाचं. दोन्ही संघ चांगल्या पद्धतीचा खेळ करतात, चांगल्या पद्धतीचं फुटबॉलचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अपार असे कष्ट, अपार अशी मेहनत, परिश्रम आयोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र यशस्वी होत आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लागले आहेत. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण जर पाहिली आता वेगळ्या रीतीने पुढे सरकते. या चमचमत्या ट्रॉफी आहेत, ह्या ट्रॉफी मात्र आता खुणावू लागल्यात. कुठल्या संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये आपल्याला संपुष्टात येताना पाहायला मिळेल तर कुठला संघ अग्रेसर ठरेल. तर अग्रेसर ठरण्यासाठी मात्र आपल्यामध्ये असलेलं जे पोटेन्शियल आहे, आपल्यामध्ये असलेली जी गुणवत्ता, ती गुणवत्ता आपल्याला दाखवायची आहे आणि म्हणूनच चांगला खेळ आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. बघूया जय भवानी आणि ए युनायटेड या दोन संघांमधलं हे जे बॅटल आहे ते बॅटल आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने चांगलं चुरस, रोमहर्षक, चित्तवेधक आणि चित्त थरारक अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. फुटबॉलवर असलेलं निरतिशय प्रेम आपल्याला या खेडेगावात पाहायला मिळते. फुटबॉल या खेळाचा आपण जर का विचार केला तर या फुटबॉल खेळामध्ये अतिशय दिग्गज असे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण पाहिलेत. भारत देशामध्ये या फुटबॉल खेळाला आता मात्र एक अग्रगण्य स्थान प्राप्त होत आहे
आणि ग्रामीण भागामध्ये आपण पाहिलं तर रॉकी चषकने मात्र तो मान मिळवलाय. पहिली प्रतिष्ठेची स्पर्धा मात्र गणली जाते. अग्रमानांकित अग्रगण्य अशी स्पर्धा ही गणली जाईल. राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा 2026 रॉकी चषक 2026 आणि खऱ्या अर्थानं घराघरामध्ये पोहोचली आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून सामना चालू आहे. जय भवानी आणि ए युनायटेड यांच्यामधलं हे बॅटल, ही कडवी झुंज काडगी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळते. पहिला सेमीफायनलचा मॅच जो खेळला जाईल KFA विरुद्ध OAFC नवी मुंबई या दोन संघामध्ये पहिला हा सामना संपल्यानंतर लगेच पहिला सेमीफायनलचा सामना खेळला जाईल. खऱ्या अर्थानं आता मात्र ही स्पर्धा आपण जर प्रेक्षक वर्ग जर पाहिला तर प्रेक्षक वर्ग आता अतिशय मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये उपस्थित झालाय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आता ज्या पद्धतीने जान आहे ती जान मात्र आपल्याला पाहायला मिळते. गेले 3 दिवस सातत्याने ही स्पर्धा आपण अनुभवतोय आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आता एक अग्रगण्य स्थान जे प्राप्त झालं आहे त्याचं कारण म्हणजे हा मायबाप प्रेक्षक वर्ग, क्रीडा रसिक इथेही उपलब्ध झालेला आहे. इथून चांगला प्रयत्न गोलला झळकवण्याचा जो प्रयत्न होता ए युनायटेड संघाचा. व्हाईट जर्सीमध्ये आपण जर बघितलं तर ए युनायटेड संघ खेळतोय ते जय भवानी ब्लू जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचं आयोजन आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते. चेंडूचा ताबा ए युनायटेड संघाकडे. इथे चांगला डिफेन्स निश्चितच कर्णधाराने जय भवानी संघाचा कर्णधार चांगल्या पद्धतीचं गेम प्लॅन करतोय. चांगल्या पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे, रणनीती आहे, बचावात्मक प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही चेंडूचा ताबा युनायटेड टाकलेली पास आपल्या संघ सहकार्याला इथे कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न पण धुडकावून लावला. या प्रयत्नाला प्रयत्न करत राहा, प्रयत्न कराल तरच तुम्ही जीवनात पुढे झाला खेळामध्ये पुढे जाल आणि यशस्वी होण्याचे जे मार्ग आहेत ते तुमच्यासाठी निश्चितच सुकर होणार आहेत आणि म्हणून प्रयत्न करणं सोडू नका. चांगला प्रयत्न इथे पुन्हा एकदा लांबून चान्स घेण्याचा प्रयत्न केला गेला होता ए युनायटेडच्या स्ट्रायकर कडून पण कुठेही त्या प्रयत्नाला यश मात्र येत नाही आहे. जय भवानी आणि ए युनायटेड दोन्ही संघ मात्र अजूनही गोल शून्य अशा गोल फरकानं आपल्याला या मैदानावर पाहायला मिळत आहेत. आपण ही स्पर्धा बघितली तर रॉकी चषक 2026 राज्यस्तरीय फुटबॉलची स्पर्धा जसं आपण पारितोषिक पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक असणार आहे ते 1,11,111 आणि त्याच पद्धतीने जर दुसरं पारितोषिक असेल ते 55,555 असं पहिलंच स्पर्धा जी लाख मोलाची स्पर्धा गणली जाते ती रॉकी चषक. हे नाव मात्र घराघरात गावागावात आणि प्रत्येकाच्या तोंडावर मात्र चर्चा असणार. रॉकी चषक 2026 या फुटबॉल या स्पर्धेची ज्या पद्धतीचं आयोजन केलं आहे रॉकी तांडेल आणि त्यांच्या सहकार्याने त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा ज्या पद्धतीने ही स्पर्धा आपल्या भेटीला आणल्या. इथे मात्र दुखापत होते. रेफरी मात्र विसल लगावत आहेत. फ्री किक असेल. रेफरीच्या भूमिकेत आपण पाहिलं गेली सातत्याने साकेत आणि साहिल हे दोन्ही रेफरी अचूक असे निर्णय देण्यासाठी मातब्बर आहेत. खरोखरच निर्णय देणं काय असतं, बाहेरून चर्चा करणं तर खूप सोपं असतं पण आतमध्ये जाऊन निर्णय देणं आणि त्या निर्णयाला खऱ्या अर्थानं सत्यात उतरवणं हे फार कठीण असतं आणि ते मात्र काम केलंय रेफरींनी. इथे चांगली संधी मात्र चेंडू जातोय गोल पोस्टच्या बाहेर. बघूया अजूनही पहिलं सत्र आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये 0-0 अशी गोल रहित बरोबरी आपल्याला पाहायला मिळते. गोलरक्षकाने मात्र चांगला डिफेन्स दर्शवलाय. चांगला कंट्रोल पाहायला मिळाला. झटापटी दोन खेळाडूंच्या मध्ये इथून मात्र कंट्रोल मिळाला. 24 नंबरचा जर्सी घातलेला खेळाडू. ही चांगली संधी पण संधीला मात्र गोलरक्षकाने धुडकावला. पुन्हा एकदा एक गोल्डन चान्स क्रिएट झाला होता. संधी मात्र केली होती क्रिएट पण मात्र नशिबाने दिली हुलकावणी आणि म्हणून या संधीला गोल पोस्ट मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये अपयशी ठरला तो हा खेळाडू. चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचा कंट्रोल चांगलं फिनिश ही आलं होतं पण नशिबाची साथ मात्र मिळाली नाही. इथे मात्र चांगल्या पद्धतीचा पुन्हा एकदा गोल्ड. चेंडूवर ताबा प्लेन सांगितलंय. इथून चांगला डिफेंड. जय भवानी संघ मात्र चांगला बचावात्मक खेळ करतोय. इथून कंट्रोल घेतलाय ए युनायटेड. पुन्हा एकदा इथे मात्र दुखापत होईल. वॉर्न केलं जात आहे. पंचान मात्र वॉर्न करतायत खेळाडूला. खेळाडू माफी मागतोय कारण की झालाय माझ्याकडून चूक पण पुन्हा मी चूक करणार नाही हे मात्र पंचांच्या मार्फत दर्शवलं जातंय. या खेळाडूला
चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण 3 दिवस पाहिलाय. रेफरीच्या माध्यमातून चांगली भूमिकाही आपण पाहिली आहे आणि म्हणूनच अचूक निर्णय पोचले आहेत आणि म्हणून या स्पर्धेमध्ये जे आपण पाहिलं आयोजन, ते आयोजन यशस्वी झालंय. ते रेफरींचाही त्यामध्ये फार मोठा हातखंडा आहे. हिडन फ्री किक हे युनायटेड संघाला मात्र प्राप्त झाली आहे. बघूया फ्री किकच्या संधीला मात्र गोलपोस्ट मध्ये कन्वर्ट केलं जाईल. फ्री किक मारण्यासाठी तयार, फ्री किक मध्ये माहीर असलेला डेव्हिड बेकहम आपल्याला पाहिला असेल, माहीत असेल. एक चांगला गेम प्लॅन, पण सत्यात मात्र उतरला नाही. चांगला गेम प्लॅन केला होता. माइंड गेम ज्या पद्धतीने खेळतात त्याच पद्धतीने माइंड गेम खेळला होता इथे युनायटेडने, पण मात्र साथ लाभली नाहीये. जय भवानी संघाकडे कंट्रोल आहे, नियंत्रण आहे, बचाव आलाय ए युनायटेड संघाचा. चेंडूवर नियंत्रण मिळवलंय. पुन्हा एकदा आपल्या पायामध्ये चेंडूला कंट्रोलमध्ये ठेवलाय. बदल आली तर चांगला कंट्रोल, परंतु इथे नशीब मात्र देते हुलकावणी ए युनायटेड. प्रथम सत्र अजूनही 0-0 अशा फरकानं आपल्याला पाहायला मिळते आणि बघूया काय निकाल असेल या सामन्याचा. अजूनही सेकंड सत्र येणं बाकी आहे. सेकंड सत्रामध्ये कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असेल, रणनीती असेल, काय प्लॅन असेल दोन्ही संघाचा. कारण की पहिलं जर आपण पाहिलं सत्र, तर पहिल्या सत्रामध्ये प्लॅन जर आपण बघितला तर पहिल्या सत्रामध्ये जो प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये दोन्ही संघ अजून सत्यात उतरत नाही आहे. चांगल्या पद्धतीचा पवित्र घेतला होता इथून, पण धुडकावून लावलाय. बचाव येतोय, चांगल्या पद्धतीचा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी संघाचा. बघूया चेंडूचा कंट्रोल अजूनही जय भवानी संघाकडे. डिफेंडर मात्र टाकतोय लॉंग पास. इथे मात्र नियंत्रण मिळेल का? चांगल्या पद्धतीचं नियंत्रण केलं, चेसवर होल्ड केलंय, चांगल्या पद्धतीचा कंट्रोल. पुन्हा एकदा फिनिशची संधी आली होती, फिनिश मात्र होत नाहीये दोन्ही संघाकडून. जर आपण बघितलं तर जय भवानी संघ मात्र काउंटर अटॅक करतोय. अटॅकिंग झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो जय भवानी संघ. चला खेळूया KFA आणि FC युनायटेड बोथ कॅप्टन्स आपण टॉस का बॉस मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. मध्यंतरानंतर नाणेफेकीचा कौल केला जाईल. KFA आणि OAFC या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. दरम्यान प्रथम सत्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा खेळही होत आहे, पण अजून मात्र गोल. प्रेक्षकांना विनंती असेल, प्रेक्षक वर्ग जे असतील ते कृपया आपण बॅरिगेडच्या बाहेर राहायचं. प्रेक्षक वर्गांना मी पुन्हा एकदा निवेदन देतोय की आपण बॅरिगेड जे आहे ते बॅरिगेडच्या बाहेर आपण राहायचं आहे. कोणीही प्रेक्षक बॅरिगेडच्या आतमध्ये जाणार नाही याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे. कॉर्नर मिळते ते ए युनायटेड संघाला. या कॉन्व्हर्टला कन्वर्ट केलं जाईल का बघूया. संधी तर आलं, संधी तर क्रिएट केलंय, टाकलेला पास, पण नशीब मात्र हुलकावणी देत आहे. पुन्हा एकदा ताबा मात्र गोलरक्षकाकडे. टाकलेला पास आपला संघ सहकारी जय भवानी संघ. इथून मात्र कंट्रोल पुन्हा एकदा जातोय ए युनायटेड संघाच्या बाजूनं. ए युनायटेड संघाचा खेळाडू चेंडूवर कंट्रोल मिळवतोय. इथून चांगलं स्किल, चांगले बदल आले ते आपल्याला पाहायला मिळते आणि हे फुटबॉलचं खास वैशिष्ट्य आहे. तुमच्याकडे ते स्किल असणं अपेक्षित असतं, तुमच्या पायामध्ये ती क्षमता असणं आवश्यक असतं आणि तेच बदल आले ते आपल्याला पाहायला मिळते. जय भवानी चांगला कंट्रोल दोन्ही संघांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ चांगल्या पद्धतीने कंट्रोल करतात, चेंडूवर नियंत्रण जरूर मिळवत आहेत, पण जी गोल पोस्ट मध्ये जे लक्ष आहे त्या लक्ष्याकडे नेण्याचा प्रयत्न अजूनही कुठल्याही संघाला मात्र साध्य करता येत नाहीये. संधी मात्र निर्माण होत आहे, पण त्या संधीला गोलपोस्ट मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये प्रयत्न मात्र अपयशी होताना दिसत आहेत. दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न करत आहेत. चांगला चेंज आपल्याला पाहायला मिळाला. इथून आपण जर पाहिलं युनायटेड मिड लाईनच्या वरती खेळत आहे, म्हणजे आक्रमक पवित्र आहेत. अटॅकिंग झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो ए युनायटेड. गोल झळकावण्याचा प्रयत्न जय भवन संघ काउंटर अटॅक करेल का? काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ताबा आलाय जय ए युनायटेड संघाच्या बाजूने. इथे मात्र झटापट दोन संघाच्या मध्ये खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली चेंडूवर कंट्रोल मिळवण्याच्या. तर बघूया प्रथम सत्र जसं संपेल आपण नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर काही मिनिटांचा अवधी शिल्लक आहे, काही क्षण येणं शिल्लक आहेत आणि बघूया क्षणांना मात्र कन्वर्ट केलं जाईल का गोल पोस्ट मध्ये. चांगला प्रयत्न मात्र अपयशी. दोन्ही संघ झुंजतायत, कडवी झुंज, काडीकी टक्कर. एक बॅटल आपल्याला पाहायला मिळते, एक द्वंद्व या खेळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण खेळ म्हटलं तर खेळामध्ये लढणं आलं, लढून उठणं आलं आणि उठून सावरणं आलं
आणि तेच इथे आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये चेंडूचा दाबा, जय भवानी थोडीशी चूक होते. इथून लांबून चान्स घेण्याचा प्रयत्न, गोल पोस्ट मध्ये पुन्हा एकदा युनायटेड कंट्रोल मिळवतोय चेंडूवर. डिपेंड चांगल्या पद्धतीने आलाय जय भवानी संघाचा. इथून टांगलेली लॉंग पास आपल्या स्ट्रायकर खेळाडूकडे, जो चेंडूला गोल पोस्ट कडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. ऑफ साईड मिळेल ती जय भवानी संघाला. बघूया जय भवानी संघ अजूनही प्रयत्न तर करतोय. दोन्ही संघांना मात्र अजूनही गोल झळकवण्याची नामी संधी, त्या संधीला कन्वर्ट करता येत नाही आहेत. रेफरी मात्र जय भवानी संघाचा खेळाडू या ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न करतोय. इथेही चांगला गेम प्लॅन आपल्याला बघायला मिळाला. चांगल्या पद्धतीचा स्किल आपल्याला पाहायला मिळते. चेंडूवर मात्र नियंत्रण युनायटेडकडे आलाय. टाकलेली छोटीशी पास, चेंडू घेऊन जात आहेत गोल पोस्ट कडे. चांगल्या पद्धतीचा चेंज. इथून मात्र झटापटी गोलरक्षक सुद्धा पुढे सरसावलाय आणि चेंडूला मात्र जे आव्हान आलं होतं त्याला मात्र परतवून लावलंय. इथे पुन्हा एकदा जय भवानी काउंटर अटॅकच्या दिशेने आगेकूच करतोय, पण प्रयत्न होत आहेत. इथून पुश केलाय, फॉल्ट येतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता अमोल पाटील, 7 नंबर जर्सी घातलेला, त्याच्याकडून मात्र फॉल्ट येतोय. चूक केली जाते, चुकीला माफी नाही. इथून मात्र फ्री की संधी झालाय क्रिएट. बघूया फ्री संधीला मात्र कन्वर्ट केलं जाईल का. गोल पोस्ट मध्ये जे लक्ष आहे ते ध्येय आहे, त्या ध्येयामध्ये मात्र चेंडूला पाठवलं जाईल का. गोलरक्षक मात्र मागून सुचवतोय कशा पद्धतीने उभं राहायचं आहे. संरक्षक अशी भिंत उभी केली आहे. जय भवानी संघाने विसल लागली आहे, हलक्या पद्धतीने टाकले. चांगला प्रयत्न होता. बघूया प्रथम सत्र अजूनही 0-0 अशा गोल फरकाने. प्रेक्षक वर्ग जर आपण पाहिलं तर मैदानाच्या चौफेर प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. फुटबॉलवर असलेलं नीरअतिशय प्रेम ओसंडून वाहताना पाहायला मिळते. चारी बाजूने जर आपण पाहिलं तर बॅरिगेडच्या बाजूला प्रेक्षक वर्ग मात्र या फुटबॉल खेळाचा पहिलं सत्र विसल मात्र लागतंय. पहिलं सत्र इथे संपतंय. पहिल्या सत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि देऊया डीजेला संधी. Thank you, DJ.
OAFC युनायटेड नवी मुंबई आपण यायचं आहे KFA चा कर्णधार, त्याने मी विनंती करतोय. KFA संघाचा कर्णधार आणि OAFC नवी मुंबई दोन्ही कॅप्टन्सना मी विनंती करतोय की त्यांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. की मुख्य मंचावर ज्या आपल्या प्रमुख पाहुण्या सौ भावना किणी शिवसेना महिला जिल्हा संघटिका, त्याच पद्धतीने सौ भाविका पाटील शिवसेना महिला जिल्हा संघटिका, त्याच पद्धतीने पद्मावती पाटील उपतालुका संघटिका शिवसेना या इथे टॉस का बॉसमध्ये उपस्थित आहेत. आपले मान्यवर या टॉस का बॉसमध्ये उपस्थित आहेत. तरी वेळेची दिरंगाई न लावता दोन्ही कर्णधार आपण मुख्य मंचावर यायचं आहे. येस बोथ कॅप्टन्स प्लीज कम. तर नाणेबेगीचा कौल केला जाईल. तर एका बाजूला असेल KFA, मंच तयार आहे. पहिला सेमीफायनलचा मॅच प्रेक्षक वर्ग आपल्या भेटीला येतोय. एका बाजूला आहे OAFC नवी मुंबई आणि एका बाजूला आहे KFA जो बिलॉंग करतोय केवळ इथून. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या टॉससाठी. मान्यवरांचं इथे स्वागत कॉइन स्विंग केला जाईल भाविका पाटील मॅडम यांच्या हस्ते. बघूया कॉइन स्विंग झालाय आणि कॉइन जातोय KFA संघाचा कर्णधार मात्र निवड करतोय ती ग्राउंडची. मी विनंती करतोय KFA त्याच पद्धतीने OAFC युनाइटेडचा कर्णधार त्याला मी विनंती करतोय कि आप 2 शब्द यहाँ पर जो आप बोल सकते हैं, जो एक अच्छी टूर्नामेंट. ओके थँक्यू. त्याच पद्धतीने भाविका पाटील मॅडम यांना मी विनंती करतोय की या रॉकी चषक 2026 एक राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा इथे ज्याचं आयोजन केलंय त्या आयोजनाबद्दल आणि या फुटबॉलच्या खेळाबद्दल आपण इथे आलात त्याबद्दल आपले 2 मनोगत शब्द आम्हाला जर मिळाले तर निश्चितच आम्ही उपकृत होऊ आणि आमच्या या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने ते मोलाचे आणि मार्गदर्शन पण ठरणार आहेत. म्हणून मी मॅडमना विनंती करतो आणि माईक सुपूर्द करतो. सर्वांना जय महाराष्ट्र. शिवछत्रपतींना वंदन करून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आज ह्या मॅचसाठी ज्या आयोजकांनी आम्हाला निमंत्रित केलं सर्वप्रथम त्यांचं मी आभार मानते. नेहमीच बघत आले की मी ह्या विभागात आपल्याला क्रिकेट स्पर्धा खूप बघायला मिळतात, पण हे फुटबॉल चषक म्हटलं चला काहीतरी नवीन स्पर्धा आपल्याला जवळून बघायला मिळते, अनुभवायला मिळते, तर इथे आपण हजेरी लावूयात. खरंच मी रॉकीचं हे करेन की असं काहीतरी नवीन म्हणजे आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी जे त्याने हे फुटबॉल चषकचं नियोजन केलं आहे त्यासाठी त्याचे मनपूर्वक आभार. आणि एक पुढे राज्यस्तरीय स्पर्धा जे आयोजित केले आहे आणि आपल्या कलाकारांना कुठेतरी पुढे जाण्याची संधी मिळते त्याचं प्रत्येकने त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आणि कुठलेही वादविवाद तंटा न करताना ह्या मॅच पूर्ण चांगल्या पद्धतीने होतील अशी मी सर्व खेळाडूंकडून आणि ह्यांच्याकडून अपेक्षा करते आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देते. जय हिंद जय महाराष्ट्र. ओके थँक्यू मॅडम. खरोखरच आपले 2 मोलाचे मार्गदर्शनपर शब्द आम्ही निश्चित आमच्या हृदयामध्ये जपून ठेवू आणि उत्तरोत्तर एक चांगली जिल्हास्तरीय स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा पुन्हा एकदा त्याचं आयोजन करू आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे सरकू. धन्यवाद मॅडम आपण इथे आलात. वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री स्टुडिओकडे. हॅलो दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. दुसरं सत्र आपण जर पाहिलं अजूनही 0-0 अशा गोलफरकानं आपल्याला पाहायला मिळते. पहिला उपांत्य फेरीचा सामना आपल्या भेटीला येईल लगेच, ज्याच्यामध्ये असेल आपण ग्रामीण भागातून बिलॉंग करणारा KFA संघ असेल तर OAFC नवी मुंबई जो मुंबई इथून बिलॉंग करतोय आणि त्याच्यामुळे कडवं झुंज आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बॅटल असेल तर हा सामना आपण जर पाहिला अजूनही 0-0 अशा गोल फरकाने आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ मात्र शर्थीचे प्रयत्न करत आहेत
आणि खरोखरच मुख्य मंचावर आपण जर पाहिलं तर मुख्य मंचावर मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने हा सजला आहे मुख्य मंच. त्याच पद्धतीने मुख्य मंचावर आपण जर पाहिलं तर मुख्य मंचावर आताच असं एक अनमोल रत्न, असं एक व्यक्तिमत्व विराजमान झालंय आणि खरोखरच त्यांच्या येण्याने मात्र या मुख्य मंचाची शोभा निश्चितच द्विगुणित झाली आहे. असे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख पालघर जिल्हा श्री आदरणीय सन्माननीय विकासजी मोरे यांचंही आगमन झालंय. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करू या मुख्य मंचावर. प्रेक्षक वर्ग, खऱ्या अर्थानं आता या मंचाची शान मात्र वाढत चालली आहे. मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेला लाभते. रॉकी चषक 2026 ही स्पर्धा मात्र आता गाजते आणि अभिमानाची, प्रतिष्ठेची, मानाची स्पर्धा मात्र ही गणली जाते, यात काय ते मात्र शंका नाही. वळतोय मैदानाच्या दिशेने जिथे सामना चालू आहे. जय भवानी आणि ए युनायटेड या दोन संघामध्ये दोन्ही संघ मात्र झटापटी करतायत. दोन्ही संघांच्या मध्ये जर आपण पाहिलं तर काटिके टक्कर आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न तर दोन्ही बाजूने चालू आहेत, दोन्ही संघ प्रयत्न करतायत, पण यश मात्र येत नाहीये दोन्ही संघाच्या बाजूनं. कारण की म्हणतात ना, खेळामध्ये यश हे त्यालाच येतं जो लिटिल प्लस काहीतरी एक्स्ट्रा करतोय. इथे तुम्हाला लिटिल प्लस एक्स्ट्रा करावं लागेल, एफर्ट्स तुम्हाला दाखवावे लागतील. कारण की धावण्याच्या शर्यतीमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाला येणारा जो खेळाडू असतो त्यानेही तितकेच प्रयत्न केलेले असतात, दुसऱ्या नंबरला आलेल्या खेळाडूनेही तितकेच प्रयत्न केलेले असतात, पण जो पहिल्या क्रमांकाला येतो त्याने कुठेतरी लिटिल प्लस केलेलं असतं. इथे ते लिटिल प्लस तुम्हाला करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि आपल्या जीवनामधील सर्वस्व तुम्हाला झोकावं लागेल. ह्या चमचमत्या ट्रॉफ्या जरूर तुम्हाला खुणावत आहेत. ही ट्रॉफी जर आपल्या नावे करायची असेल, या ट्रॉफीवर जर आपलं नाव कोरायचं असेल तर तुम्हाला लिटिल प्लस एक्स्ट्रा काहीतरी करून दाखवावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जबाबदारी उचलावी लागेल, जबाबदारीचं ओझ तुमच्या खांद्यावर घ्यावं लागेल. म्हणून म्हणतात ना, जबाबदारी ही कापसाच्या ओझ्यासारखी असते. कापसाचं ओझ हे दुरून आपल्याला हलकं वाटतं, दुरून आपल्याला ते कापसाचं जे ओझं असतं ते दुरून आपल्याला अवजड वाटतं, पण जेव्हा आपण जवळ जातो, जवळ जाऊन ते कापसाचं ओझं जेव्हा आपल्या खांद्यावर घेतो त्यावेळी ती जबाबदारी हलकी असते. म्हणून इथून ती जबाबदारी तुम्हाला उचलायची असेल, जबाबदारीचं ओझं नेहमीच अतिशय अवघड असतं. जबाबदारी उचलणं हे फार कठीण असतं. पण या मैदानाच्या आतमध्ये या खेळाच्या दिशेने जर का पाहिलं तर तुम्ही आपल्या गावाचं नेतृत्व करता, आपल्या राज्याचं नेतृत्व करता, तेव्हा तुमच्यासाठी ती जबाबदारी फार मोठी असते आणि म्हणून ती जबाबदारी तुम्हाला उचलावी लागेल. एका बाजूने जय भवानी ती जबाबदारी उचलण्याचा प्रयत्न करतोय, तर ए युनायटेड दोन्ही संघ, दोन्ही खेळाडू ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याचा प्रयत्न करतायत, पण यश मात्र येत नाहीये. शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, प्रयत्नांची पराकाष्ठा, अपार असं कष्ट, मेहनत, झुंज, द्वंद्व लढत आपल्याला पाहायला मिळते. एक बॅटल आपल्याला पाहायला मिळते आणि खरोखरच रॉकी चषक ही जी स्पर्धा आहे 2026 राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा, जिचं आयोजन आपल्या या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच करण्यात आलं आहे. आणि या क्रीडा स्पर्धेचा आपण जर विचार केला तर ही क्रीडा स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजेच काय, तर फुटबॉल या खेळाच्या माध्यमातून, फुटबॉल या खेळाला घराघरात पोहोचवण्याचा जो रॉकी तांडेल यांनी जो संकल्पना जी मांडली आहे आणि त्यांच्या सहकार्याने, ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे, कौतुकास पात्र आहे. कारण की आपण जर बघितलं या पालघर जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये क्रिकेट या खेळाला अतिशय महत्त्व दिलं जातं. क्रिकेट, टेनिस क्रिकेट हे जे विश्व आहे ते विश्व मात्र अतिशय गाजलं आहे. पण इथे फुटबॉल या खेळाचा विचार केला तर फुटबॉल या खेळामध्ये सुद्धा आता एक चांगलं स्थान मात्र प्राप्त होत आहे ग्रामीण भागामध्ये. त्याच पद्धतीने त्याच पद्धतीने मुख्य मंचावर आपण जर पाहिलं तर शिवसेना पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख आदरणीय श्री मनोजजी संखे यांचंही आगमन झालंय. त्यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून शब्द फुलानं या मुख्य मंचावर आम्ही त्यांचं स्वागत करतोय, वेलकम करतोय सर. आणि खऱ्या अर्थाने आपण इथे आलात आणि या मुख्य मंचाची, या क्रीडा स्पर्धेची जी राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा रॉकी चषक 2026 या मुख्य मंचाची शोभा निश्चितच आपल्या येण्याने वाढली आहे. आणि हा मान, हा बहुमान तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल आम्ही शतशः ऋणी आहोत. वळतोय मैदानाच्या दिशेने पुनश्च एकदा
दोन्ही जर संघ आपण पाहिलं तर दोन्ही संघ अजूनही 0-0 अशा गोल फरकाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय म्हणशील नवनीत, या सामन्याकडे कशा दृष्टीने पाहतोय, काय अजून होणार आहे, काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, काय प्रेडिक्ट करू शकतो या सामन्यामध्ये? मला तरी वाटतंय की हा सामना हा पेनल्टी शूटआउटवर जाईल याचे संकेत मला दिसत आहेत. कारण की जय भवानी संघ हा आता सेकंड हाफमध्ये आपण जर पाहिलं तर काही मिनिटं बाकी आहेत आणि त्यामुळे ते पेनल्टी शूटआउटवरच जाण्याचा प्रयत्न करतील. कारण की एक प्रकारे पेनल्टी शूटआउट त्यांच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी त्यांना मिळते, त्यांच्या कर्णधाराला मिळते. आणि म्हणून बघूया मनीष, मला आता माहिती मिळते की हा जो ए युनायटेड संघ सुद्धा जो आहे हा सुद्धा नवी मुंबईला बिलॉंग करतोय. म्हणजे असे नवी मुंबईचे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि म्हणून बघूया अजूनही स्कोअर जर पाहिला तर 0-0 असा पाहायला मिळतोय. आणि यामध्ये कोण बाजी मारतंय, भवानी संघ सुद्धा त्याच ताकदीने उतरतोय. हॅलो, तत्पूर्वी नवनीत 1 मिनिट, मी विनंती करतोय, मी निवेदित करतोय आपल्या केवे गावचे माजी सरपंच श्री विनोदजी पाटील यांना मी विनंती करतोय की त्यांनी मुख्य मंचावर यायचं आहे. त्याच पद्धतीने केवे ग्रामपंचायतचे सदस्य श्री केतनजी तांडेल यांना मी निवेदित करतोय की त्यांनी मुख्य मंचावर यायचं आहे. श्री विनोदजी पाटील साहेब आणि श्री केतनजी पाटील साहेब, आपण मुख्य मंचावर, केतन तांडेल आपण मुख्य मंचावर यायचं आहे आणि आसनस्थ व्हायचं आहे. मी आपल्याला विनंती करतोय. ओव्हर टू यू नवनीत. मैदानात शेवटचा हा क्वार्टर फायनल सामना सुरेख पद्धतीने रंगताना आपल्याला दिसतोय. आणि यामध्ये आम्हाला आताच माहिती मिळते ती म्हणजे आपले रॉकी चषकाचे रॉकी तांडेल यांचे या टुर्नामेंटचा सहकारी म्हणून जे गेले महिनाभर इथे आपलं ठाम मानून आहेत आणि त्या आयोजनामागे त्यांचा खूप मोठा वाटा आहे असे श्री जयंत नारायण तांडेल यांच्या मिसेस धर्मपत्नी सौभाग्यवती सौ शीतल जयंत तांडेल यांचा आज वाढदिवस आहे. तरी त्यांना या रॉकी चषकाच्या माध्यमातून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला सुख समृद्ध आणि एक चांगलं आरोग्य लाभो हीच आम्ही ईश्वरचरणी या रॉकी चषकाच्या माध्यमातून प्रेमाची ईश्वराला विनंती करतो. सौ शीतल जयंत तांडेल यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जयंत तांडेल हात करतायत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 0-0 मनीष, मी म्हटल्याप्रमाणे जय भवानी संघ हा जवळ संकेत देतोय की आम्ही पेनल्टी शूटआउटवरच जाण्याचा प्रयत्न करतील. फ्री किक असेल जय भवानी संघाला. तसंच आपणास पंचांकडून सतत वॉर्निंग मिळत आहेत. नियमाचं आपण खेळाडू म्हणून उल्लंघन करतायत तरी सुद्धा आपण पंचांची जो निर्णय देत आहे पंच त्यांच्याशी हुज्जत घालायची नाहीये. आज 3 दिवसापासून साहिल सर आणि साकेत सर आणि जयंत तांडेल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पंचांच्या भूमिकेत एक सुरळीतरित्या पार पडत आहे. काही सामने आता शिल्लक आहेत आणि त्यांनी आतापर्यंत एक सुरेख कामगिरी पंचांच्या भूमिकेत केलेली आहे. आमचे मित्र आणि ग्रामपंचायत केवेचे सदस्य केतन तांडेल यांचं सुद्धा आगमन झालंय. मी त्यांचं हृदयाच्या अंतःकरणातून त्यांचं स्वागत करतोय. 0-0 आपल्याला स्कोअर पाहायला मिळतोय. या 0-0 मध्ये थोडासा दुखापत होत आहेत. सामना शेवटचा क्वार्टर फायनल सामना आहे आणि आपण जर पाहिलं तर या क्वार्टर फायनल सामन्यामध्ये कुठला संघ विजय संपादन करेल हे आपण सांगू शकत नाहीये. आणि काही अवधी बाकी आहे, काही मिनिटं बाकी आहेत या खेळामध्ये. फुटबॉलच्या खेळामध्ये मिनिटाला खूप महत्त्व असतं. त्या मिनिटामध्ये तुम्ही तुमचा गेम पुढे न्यायचा असतो, गोल झळकवायचे असतात. मिनिटं संपली, हाफ संपला तर तुम्ही किती चांगला खेळलात तरी तुमच्या
बाजूने रिझल्ट लागत नाहीये, म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करतोय स्वतः कर्णधार येतोय, पण तेवढं चांगलं डिफेंड पाहायला मिळतंय आणि या शेवटच्या क्षणाला गोल धागून या युनायटेड संघाला जय भवानी संघ पुन्हा एकदा या सेमीफायनलच्या दिशेने आगेकूच करतो. काही मिनिटं काही सेकंद बाकी आहेत आणि शेवटच्या क्षणाला काय गोल झडकावलाय. आम्हाला त्याचं नाव जर समजलं, कर्णधार तर नव्हते एवढं मला माहिती आहे. जर्सी नंबर गोल दिव्यन यांच्या माध्यमातून काय सुरेख गोल पाहायला मिळाला आणि 1-0 अशी आघाडी मिळवली स्वतःच्या. ते या विभागामध्ये बघायला गेलं तर जय भवानी संघ आणि त्यांचे खेळाडू हे लकी मानले जातात. त्यांचा मागचा सामना हा गोल्डन टॉसवर गेला होता आणि आता तर त्यांनी शेवटच्या क्षणाला गोल नोंदवला आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आगेकूच करताना दिसतोय. पण ए युनायटेड नवी मुंबई हा सुद्धा आता कमी आपल्याला दिसणार नाही. काही क्षण बाकी आहेत, काही सेकंद बाकी आहेत आणि या सेकंदामध्ये आपला आत्मविश्वास ते कमी करून देणार नाहीये. कारण की मित्रांनो, तुम्ही आत्मविश्वास गमावला तर तुम्ही कुठलंही कार्य असो, कुठलाही गेम असो तुम्ही साध्य करू शकणार नाही. म्हणून तुमचा वेळ जरी कमी असला तरी आत्मविश्वास तुमचा उंचावून ठेवा आणि या आत्मविश्वासाच्या जोरावरच तुम्ही येणाऱ्या क्षणांमध्ये काही चमत्कार करू शकतात आणि तो चमत्कार जय भवानी संघाविरुद्ध हा ए युनायटेड नवी मुंबई संघाचा खेळाडू करतील का, हा एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर त्यांनाच द्यायचं आहे. गोलरक्षक थोडासा टाइमपास करेल यात काही शंका नाही आणि आता चेंडूला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल जय भवानी संघाच्या खेळाडूंकडून, कारण की ते आगेकूच करतायत. नवी मुंबई सुद्धा हार मानायला तयार नाहीये, संघर्ष करते. कारण संघर्षाशिवाय तुम्हाला जय नाही, विजय नाही आणि तोच संघर्ष या बीड मैदानामध्ये चालला होता. पण तो संघर्ष संपतोय. संघर्ष पुन्हा पाहायला मिळेल की ज्याच्यामध्ये त्यांची ताकद आहे या नवी मुंबईला पराभूत करण्याची, परंतु तेवढ्याच ताकदीचा हा नवी मुंबई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. झटापटी होतोय, चेंडू मिळवण्याचा ताबा